नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिका अचूक लेखन कसे करावे याबाबत इयत्ता 10वीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयार करण्यात आले आहेत. आपणास त्याचा निश्चित लाभ होईल असा विश्वास वाटतो. आपण आगामी बोर्ड परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करावी. आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी शीतल हिरेमठ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन कसे करावे या मालिकेअंतर्गत आज गणित भाग 1 या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याकडे आलेले आहेत. माननीय श्री सागर वातकर सर, माननीय सौ शीतल काळे मॅडम. तर जाणून घेऊया गणित विषयाच्या उत्तरपत्रिकेचे लेखन कसे करावे. गणित विषय म्हटलं की थोडी मनामध्ये विद्यार्थ्यांच्या आधीच भीती असते, किंवा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तर आधीच भीती असते. थोडीशी भीती कमी करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गणित विषयाची भीती कशी कमी करावी या अनुषंगानं वातकर सर तुम्ही काय सांगू शकाल? छान, खूपच सुंदर प्रश्न आपण विचारलात. असं म्हणतात, भीत्यापाटी ब्रह्मराक्षस. गणित यामध्ये एक संख्यांची भाषा आहे आणि आतापर्यंत आपण ऐकत आलेलो की गणित हा अवघड विषय आहे. तर हा एक चुकीचा गैरसमज आहे. मुळात आपण उद्याच्या होऊ घातलेल्या गणित पेपरचा जर अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं जर एकंदर स्वरूप बघितलं तर त्याच्यामध्ये 40% हा भाग सोपा आहे, 40% भाग मध्यम आहे. म्हणजे 40% भाग सोपा असा जर आपण हिशोब घातला तर 16 गुण अतिशय सोपे असतील. आणि गणित भाग 1 या विषयामध्ये आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी लागतात 14 गुण. म्हणजे हा विषय खूप सोपा आहे. इथे विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनासाठी खूप मोठा वाव आहे. अगदीच आपण विचार करायचा झाला तर अशी गोष्ट आपल्या लक्षात येते की या उद्याच्या पेपरमध्ये ज्ञान यासाठी 20% भारांश आहे, आकलनासाठी 30% भारांश आहे, उपयोजनासाठी 40% भारांश आहे आणि कौशल्यासाठी 10%. म्हणजेच साधारणपणे वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांना खूपसं काही ऐकलेलं आहे, खूपसं काही पाहिलेलं आहे आणि काही गोष्टी त्यांना वर्गामध्ये केलेल्या आहेत. एवढा जरी भाग आपण गृहीत धरला तर उद्याच्या पेपरमध्ये त्याला पास होणं सहज सोपं आहे. आणि विद्यार्थ्यासाठी जे पुस्तक आहे ते फारच पूरक आहे. त्यामुळे कोणीही उद्याच्या विषयाची किंवा उद्याच्या पेपरची भीती बाळगायचं कारणच नाही. गणित हा विषय अतिशय सोपा आणि नक्कीच सुंदर आहे. आता गणित विषय म्हटला की तसा परीक्षेला राहिलेला अवधी बघितला तर 1च महिना आहे. मग या 1 महिन्यामध्ये ज्यांचा गणिताचा अभ्यास झालेला नाही, ज्यांना नापास होण्याची भीती वाटते आहे, तेही विद्यार्थी आहेत आणि ज्यांना यामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण गुण मिळवायचे आहेत, असेही विद्यार्थी आहेत. तर ह्या राहिलेल्या 1 महिन्यामध्ये त्यांनी या विषयाची तयारी या दोन्ही विद्यार्थ्यांनी कशी करावी? गणित एक हा विषय बघायला गेलं तर एकूण 40 मार्कांचा आपल्याला पेपर असतो, पण ऑप्शनसहित हा 60 गुणांसाठी आहे. आणि ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे ते 40च्या पुढे जाऊ शकतात, म्हणजे 40पेक्षा जास्त गुणांचा पेपर ते सोडवू शकतात. त्यासाठी त्यांनी काय करायचं तर हे उर्वरित काही दिवस फार महत्त्वाचे आहेत. यामध्ये त्यांना नियोजन करणं खूप गरजेचं आहे. दिवसामध्ये त्यांनी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हे जे 3 भाग आहेत, या 3ही भागांमध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे, यापूर्वी अभ्यास केलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना अडचणी आहेत त्या आपल्या शिक्षकांच्या मदतीने किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या मदतीने सोडवून घेणं गरजेचं आहे. कोणताही प्रश्न, उदाहरणार्थ 4था प्रश्न हा खूप अवघड जातो मुलांना, मग त्या प्रश्नासाठी त्यांनी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आउट ऑफ मार्क ते पाडू शकतात. पण ज्यांचा अजिबातच अभ्यास नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र काय करावं लागेल तर अशा विद्यार्थ्यांनी मला काय येतं आहे हे आधी शोधून काढणं गरजेचं आहे. आणि हे कसं शोधतील तर हे शोधण्यासाठी त्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं, जास्तीत जास्त सराव पेपर सोडवणं आवश्यक आहे. त्यातून त्यांना समजेल की मला काय येतं आहे आणि मला काय येत नाही आणि मी कशावर अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून मी पासिंगपर्यंत जाऊ शकेन. तर दोन्ही विद्यार्थ्यांना गणित अवघड नाही आहे, पण त्याचा बागुलबुवा झाल्यामुळं ते घाबरतात.
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टिस म्हणजे सराव करणं गरजेचं आहे. वातकर सर, मगाशी तुम्ही म्हटलात की गणित हा विषय पासिंगला म्हणजे पास होण्यासाठी अगदी सोपा आहे, 16 मार्कांचे अगदी सोपे प्रश्न आहेत. पण मग पेपर सोडवत असताना नेमकी कोणती काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी, कशा पद्धतीनं या पेपरचं सोडवताना नेमके कोणते प्रश्न आधी सोडवावेत, म्हणजे या अनुषंगानं माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी या गणित विषयाचा पेपर सोडवताना नेमका तो कसा सोडवावा. नक्कीच सगळ्यात पहिल्यांदा मला महाराष्ट्र शासनाला धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण त्यांनी संबंध या प्रश्नपत्रिकेचं नियोजन किंवा एकंदर वेळापत्रक जे बनवलेलं आहे ते पूर्णतः स्टुडंट फ्रेंडली आहे. आणि म्हणूनच हा उद्याचा होऊ घातलेला गणित भाग 1चा जो पेपर आहे तो पेपर 2 तासांचा जरी असला तरी त्यासाठी 10 मिनटंही जादाची मिळालेली आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला या 10 मिनटामध्ये हा जो पेपर आहे तो वाचायचा आहे आणि हा पेपर वाचताना त्याचा जो काही आवडता भाग आहे त्यातले प्रश्न त्याच्यामध्ये जे त्याला दिसतील तो त्याच्या मनामध्ये ते धरून ठेवेल. म्हणजे आता पेपर कसा सोडवायचा इकडे यायचं असेल तर एकंदर आपल्या पूर्ण जो पेपर आहे तो 40 गुणांचा आपल्याला सोडवायचा आहे. 60मधले 40 गुण आपल्याला मिळवायचे आहेत आणि यासाठी एकंदर 5 प्रश्न उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. 10 मिनटामध्ये हे 5ही प्रश्न जेव्हा आपण अनुक्रमानं वाचू तेव्हा प्रत्येक प्रश्नातले आपले फेवरेट जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आपल्या मनामध्ये धरून ठेवू. आता पेपर लिहिण्याची एक साधी पद्धत आहे. म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रस्तावना लिहितो, मग त्या प्रश्नाचा गाभा लिहितो आणि त्याचा समारोप करतो. गणितामध्ये आपल्याला हेच करायचं आहे. त्या प्रश्नामध्ये दिलेले जे घटक आहेत ते गिवन्स म्हणून लिहा, तुम्हाला उपयुक्त असणारा जो काही फॉर्म्युला तत्व असेल ते लिहा, किमती घालून उदाहरण सोडवा, मुख्य उत्तराला तुम्ही बॉक्स करा आणि शेवटी तुम्ही जे उत्तर काढलं आहे ते समारोपाच्या विधानामध्ये मांडून टाका. तर अशा पद्धतीनं हा पेपर आपल्याला लिहायचा आहे. प्रश्नाचा जो क्रम आहे तो चुकवू नका. प्रथम पहिला प्रश्न, मग दुसरा, मग तिसरा, चौथा आणि 5वा या क्रमाला खूप महत्त्व आहे. अर्थात दिलेल्या जादाच्या 10 मिनटाचा जर तुम्ही याच्यामध्ये वापर केलात, यामध्ये पेपर वाचलात आणि क्रमानं जर तुम्ही पेपर सोडवत गेलात तर निश्चितपणानं उद्याचा पेपर हा तुमचा वेळेत पूर्ण होईल आणि नक्कीच तो तुम्हाला हवा तसा सोपा. अर्थात क्रमानं प्रश्न सोडवता येतील, पण मगाशी काळे मॅडम तुम्ही म्हटलात अवघड प्रश्न ज्याला आपण हॉट्स म्हणतो, मग हे प्रश्न सोडवताना म्हणजे या प्रश्नांची तयारीच करणं हे एक विद्यार्थ्यांसाठी चॅलेंज म्हणावं लागेल. मग याची तयारी कशी करावी या अवघड प्रश्नांची. खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. कारण बऱ्याच मुलांचा अनुभव लक्षात घेता की त्यांना 4था प्रश्न जो आहे ज्यामध्ये हॉट्स प्रश्न म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंगचे प्रश्न येतात, या प्रश्नांना सामोरं जाणं मुलांना अवघड जातं. आणि बहुतांश प्रश्न जे आहेत साधारण 80% प्रश्न जर आपण बघितले तर ते पाठ्यपुस्तकामध्ये जे स्टार केलेले असतात, तारांकित केलेले प्रश्न असतात, असे प्रश्न हे हॉट्स प्रश्न म्हणून येतात. पण काही प्रश्न मुलांनी जो अभ्यास यापूर्वीच्या इयत्तांमध्ये केलेला आहे त्याला संबंधित असे हे प्रश्न जोडून असतात. मग अशा प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मुलांनी पहिली गोष्ट म्हणजे तो प्रश्न समजेपर्यंत वाचणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो प्रश्न त्यांना समजणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नामध्ये त्यांना काय दिलेलं आहे, त्यामध्ये काय विचारलेलं आहे किंवा मला त्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं आहे हे त्यांच्या लक्षात येणार नाही. आणि या गोष्टीसाठी तो प्रश्न समजणं गरजेचं आहे. आणि शक्यतो मुलांनी पाठ्यपुस्तकातील जे तारांकित प्रश्न आहेत ते सोडवलेच पाहिजेत. पण याशिवायसुद्धा मला हा प्रश्न सोडवण्यासाठी मला काय एफर्ट्स घ्यायचे आहेत, माझ्या मनाची तयारी मला कशी करायची आहे, मुळात मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. जेव्हा मुलांची मानसिकता तयार होते की मी हे करू शकतो किंवा प्रत्येक अवघड प्रश्न हा अवघड नसून ते माझ्यासाठी काहीतरी नवीन करण्याची संधी आहे, हे जर मुलांनी मनाशी पक्कं केलं तर निश्चितच ते सोडवू शकतात अवघड प्रश्न. आणि गणितामध्ये हे पायऱ्यांना मार्क्स असतात, त्यामुळं पूर्ण गणित मला आलंच पाहिजे हे मनाशी न बाळगता मला जिथंपर्यंत येतं तिथंपर्यंत मी सोडवणार आहे गणित. आणि एकदा का त्या मुलानं गणित सोडवायला सुरुवात केली की कदाचित असं होईल की कुठंतरी एक पॉईंटला त्याला ते गणित सुटेल आणि मग तो ते प्रश्न सॉल्व करून टाकेल. एकूण आपण जरी हॉट्स किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलेलं असलं तरी या गणित विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी नेमका कसा करावा. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं की कोणत्याही विषयाच्या अभ्यासाचे एक चतुसूत्री आहे. वाचन, चिंतन, मनन आणि लेखन. गणित हा विषयसुद्धा वाचावा लागतो. वाचन करा, वाचलेलं काय आठवतं आहे बघा,
आठवलेलं किती लक्षात राहतं आहे बघा आणि लक्षात राहिलेलं किती लिहिता येतं आहे बघा, हा परिपूर्ण अभ्यास आहे. आता गणिताच्या अभ्यासाबाबतीत जर बोलायचं झालं तर कोणत्याही तुम्ही प्रकरण उघडलं की त्याच्याखाली त्याचे काही कीवर्ड्स आहेत आणि हे कीवर्ड्स तुम्हाला त्या प्रकरणाच्या अभ्यासासाठी दिशा देतात. पुढे जाऊन तुम्हाला गणिताचं इंट्रोडक्शन आहे, प्रस्तावना आहे, संकल्पना आहे आणि त्याच्यावर आधारित सोडवलेली उदाहरणं आहेत. बऱ्याचदा मुलं काय करतात, पुस्तकामध्ये सोडवलेली उदाहरणं वाचत नाहीत, परंतु उद्याच्या होऊ घातलेल्या पेपरमध्ये बरीचशीच उदाहरणं अशी असणार आहेत की जी पुस्तकामध्ये ऑलरेडी सोडवलेली असतील आणि ही विद्यार्थ्याला खूप मोठी मदत असणार आहे. आणि म्हणून गणिताचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा तुम्ही संकल्पना वाचा, ती समजून घ्या, त्यावर सोडवलेली उदाहरणं वाचा आणि मग सराव संचामध्ये जाऊन त्याच्यातली काही उदाहरणं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. साधारणपणे आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं तर पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे हे सोपे प्रश्न आहेत आणि साधारणपणे हे प्रश्न प्रत्येक प्रकरणातील सराव संच पहिला आणि दुसरा जो आहे यापैकी असतील. प्रश्न क्रमांक 3 जो आहे की ज्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहेत, असे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला साधारणपणे सराव संच 3 आणि 4 पैकी असतील आणि जे हॉट्स आहेत हे तारांकित प्रश्न असतात आणि एकंदर तुम्हाला जो काही टॉपिक समजलेला आहे त्याच्यावर तुम्हाला ओपन एंडेड अर्थात मुक्तोत्तरी प्रश्न असतो. म्हणून विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की तुम्ही पहिल्यांदा पुस्तक हे वाचा, उदाहरणं समजून घ्या, तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांनी तुम्हाला जी उदाहरणं समजावून दिलेली आहेत ते उदाहरणं एखादं सोडवून घ्या आणि मग अशी उदाहरणं सराव संचातली आणि मग प्रश्नसंचातली घेऊन तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला स्वयंअध्ययन केल्यानंतर जास्तीत जास्त उदाहरणं सोडवल्यानंतर तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. तो आत्मविश्वास निर्माण होईपर्यंत आपल्याला या पुस्तकाचा सराव हा करावा लागेल. अर्थात हेच या अभ्यासाचं साधं सोपं रहस्य. आत्ताच मुक्तोत्तरी प्रश्न असा उल्लेख झाला, तर काळे मॅडम, या मुक्तोत्तरी प्रश्न हे विद्यार्थ्यांनी कसे सोडवावेत? मुक्तोत्तरी प्रश्न हा असा प्रश्न असतो की ज्यामध्ये प्रश्नाला अनेक उत्तरं असू शकतात. मग विद्यार्थ्यांना जे काही उत्तर लिहिलेलं आहे ते उत्तर आपण एक्झामिनरनी ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. मग यामध्ये साधारण आता विचारला जाणारा बहुचर्चित प्रश्न जो आहे तो प्रकरण 1 वरचा आहे की एक्स आणि वाय या चलातील समीकरण तयार करा आणि हे 2 चलातील समीकरण विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचं आहे. मग यामध्ये विद्यार्थी कोणतंही समीकरण तयार करू शकतात. मग त्यांनी समीकरण तयार करणं, त्यांनी सोडवणं, ह्या प्रकारचे जे प्रश्न तयार करतात विद्यार्थी, किंवा वृत्तालेखामध्ये त्यांना ते जे खाऊचे पॅकेट्स खातात त्याच्यामध्ये त्यांना प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स यांचं प्रमाण किती आहे याच्यावर आधारित त्यांना वृत्तालेख काढायला प्रश्न असतो. तर असे मुक्तोत्तरी प्रश्न हे जे विद्यार्थ्यांना सोडवलेलं आहे, त्यानं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते ॲक्सेप्ट केलं जातं. फक्त यासाठी गरज एवढी आहे की विद्यार्थ्यांना ते तयार करण्यासाठी शिकणं गरजेचं आहे. जोपर्यंत विद्यार्थी स्वतः तो प्रश्न तयार करणार नाही, ते सोडवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला असे प्रश्न अटेंड करणं अवघड जाणार आहे. पातकर सर, यामध्ये ऑप्शनल क्वेश्चन्स बरेच असतात, म्हणजे ऑप्शनलला असलेले. मग हे जादाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत का? म्हणजे याबद्दल तुम्ही नेमकं विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल? विद्यार्थ्यांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं फार गरजेचे आहे. पेपर जरी आपला 60 गुणांचा असला तरी आपल्याला आवश्यक आहे तो 40 गुणांचा आणि याचसाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिलेला आहे आणि म्हणून तुम्ही 2 तासामध्ये 40 गुण चांगल्या पद्धतीनं मिळवणं हे अभिप्रेत आहे. अर्थात त्या 2 तासाचा योग्य सदुपयोग आपण केला तर 40 गुणांच्या प्रश्नांना आपण योग्य प्रकारे न्याय देऊ शकतो आणि या प्रश्नाच्या उत्तरांची एक वेगळी उंची तयार होईल. परंतु जर आपण जादाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर केवळ त्या पेपरचा उरक करणं हाच हेतू राहील आणि मग आपल्या त्या योग्य अशा उत्तरांना न्याय मिळणार नाही किंवा तितकं आपण त्यांना उंची देऊ शकणार नाही. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या पेपरमध्ये क्वालिटी राहायची असेल, चांगलं गुण आपल्याला मिळायचे असतील तर नेमकेपणानं जेवढे प्रश्न विचारलेत तेवढेच आपण सोडवावेत. आणि यासाठी मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं सुरुवातीची 10 मिनटंही आपल्याला यासाठीच आहेत की आपण पेपर वाचल्यानंतर आपल्याला जे आवश्यक प्रश्न आहेत ते आपण तिथं निवड करून ठेवायचे आहे आणि ते निवडलेले आपल्याला आवडणारे तेच प्रश्न आपण नेमकेपणानं सोडवायचे आहेत. तर मी असं म्हणेन की जादाचे प्रश्न सोडवायची आवश्यकता नाही. तुम्ही जे निवडलेले आहेत तेच प्रश्न नेमकेप्रमाणे आणि अचूक पद्धतीनं सोडवल्यास तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकेल. आता मगासपासून तुम्ही दोघेही म्हणता आहात की गणित हा विषय तसा खूप सोपा आहे, सराव केला तर खूपच सोपा आहे, चांगले गुण पडू शकतात. मग सर्वच विद्यार्थी या विषयात पास होऊ नक्कीच मॅडम.
गणित हा विषय खरं तर पासिंगसाठी खूप सोपा आहे आणि सहज मुलांचं जर 40-50% अभ्यास असेल तर मुलं या विषयात सहज पास होऊ शकतात. म्हणजे त्यांना गणिताची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त यासाठी एक काय करावं लागेल विद्यार्थ्यांना की त्यांनी जे प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत त्यातील त्यांना जे घटक येतात त्याचा वारंवार सराव करणं गरजेचं आहे. त्याशिवाय सूत्रे जी त्यांनी पाठ केलेली आहेत त्या सूत्रांची उजळणी करणं गरजेचं आहे. कारण गणित हा विषय सूत्रांवर अवलंबून आहे. सूत्राशिवाय गणिताला अर्थ नाही आहे. त्यामुळे सूत्रे पाठ असणं, त्या सूत्रामध्ये योग्य किमती भरणं, यासाठी विद्यार्थ्यांनी या सूत्रांची उजळणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते त्यांना मी सांगेन की खरंच घाबरू नका. घाबरून गणित या विषयाची भीती जर तुम्ही मनामध्ये घेतली तर नेमकं गणिताच्या पेपरच्या दिवशीच तुमची तब्येत बिघडेल आणि तुम्हाला आठवणं बंद होईल. जे काही शिकला आहात ते पूर्ण ब्लँक होऊन जाईल. आणि यासाठी भीती न बाळगता पास होण्यासाठी हा विषय खूप सोपा आहे. किमान 40-50% तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही निश्चितच या विषयामध्ये पास होऊ शकता. काळे मॅडम, तुम्ही म्हटलात ते अगदी खरं आहे. म्हणजे भीती वाटली की व्यक्तीची तब्येत बिघडतेच, त्यात गणिताची भीती असतेच, त्यामुळं शक्यतो तब्येत बिघडण्याची शक्यता जास्त असते. मग वातकर सर, अशा काळात विद्यार्थ्यांनी स्वतःचं आरोग्य कसं जपलं पाहिजे? अतिशय मूलभूत प्रश्न आपण विचारलेला आहे. परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि आता विद्यार्थ्याचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. मी या निमित्तानं सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आवाहन करू इच्छितो. आरोग्य आपलं 2 प्रकारचं आहे, एक तर शारीरिक आणि मानसिक. आणि ह्या दोन्ही आरोग्याचं संतुलन राखणं हे उद्याच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्थात शारीरिक आरोग्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांना संतुलित आहार घ्यावा, भरपूर पाणी त्यानं प्यायला पाहिजे, त्याला पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, चांगली झोप त्यानं घेतली पाहिजे. आहारामध्ये स्पायसी, जंक, फास्ट फूड ह्या गोष्टी 100% त्यानं अव्हॉइड करायला पाहिजेत. आणि याचबरोबर साधा हलका आहार जो तो त्याच्या आहारामध्ये येणं फार गरजेचं आहे की ज्यामध्ये फळभाजी, पालेभाज्या, कडधान्य असा आहार त्याचा असणं फार गरजेचं आहे. त्यानं नियमित योग्य वेळेत योग्य आहार घेतला, पुरेशी झोप घेतली आणि ह्या नकोशा गोष्टी जर त्यांना आहारातनं टाळल्या तर पहिल्यांदा त्याचं शारीरिक आरोग्य जे आहे ते उत्तम राहील. आता प्रश्न तो मानसिक आरोग्याचा, तर यामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यानं आशावादी असणं फार गरजेचं आहे. आपली मानसिकता जी आहे ती पूर्ण त्यानं शांत ठेवावी. या काळामध्ये त्यानं अधिक अभ्यासासाठी प्रयत्न करावेत आणि यासाठी पालकांनी घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्याला करावं. म्हणजे भांडण, हेवे द्यावे, कलह, चिंता वाढतील अशा घटना होऊच देऊ नयेत. आणि विद्यार्थ्यांना कटाक्षानं स्क्रीन टाईम जो आहे तो पूर्ण बंद करावा. सोशल मीडियापासून पूर्ण दूर राहावं, आपल्या सोबत्यांशी तुलना करणं बंद करावं आणि पालकांनाही अतिरिक्त विद्यार्थ्यावरती अभ्यासाचं ओझं शिक्षकांनी त्याच्यावरती लादू नये. तर विद्यार्थ्याला थोडंसं मोकळीकता द्यावी, त्यामुळे त्याची मानसिकता चांगली राहील आणि त्यानं योग्य पद्धतीचं नियोजन आता आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, याचा जर स्वीकार केला आणि त्या पद्धतीनं काळजी घेतली तर शारीरिक आणि मानसिक या दोन्ही आरोग्याचा त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तो आशावादी राहील, उत्साही राहील, आनंदी राहील आणि उद्याचा होऊ घातलेला पेपर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं देऊ शकेल आणि 100% त्याला त्याच्यामध्ये चांगलं यशसुद्धा मिळणार आहे. तेव्हा आपण स्वतः शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांनी याची काळजी घेतली तर उद्याचं यश हे आपलंच आहे, यात काही शंका बाळगायचं कारण नाही. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण आलात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचं लेखन कसं करावं या अनुषंगानं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.